लपवलं, पुरावे मिटवले हे शब्द एका न्यायमूर्तींशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळं देशाच्या न्याय व्यवस्थेवरच्या प्रतिष्ठेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संसदेत सादर झालेल्या एका महत्त्वपूर्ण अहवालानं त्यांच्यावरच्या या गंभीर आरोपांवर शिक्कामोर्तब झालंय. संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या अहवालात नेमकं काय समोर आलंय पाहूयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदेत एक अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालानुसार त्यांच्यावरचे सगळे गंभीर आरोप सिद्ध झालेत. हे आरोप फक्त पैशांच्या गैरव्यवहाराचे नाहीये, तर सत्य लपवणं आणि पुरावे नष्ट करण्याचे सुद्धा आहेत. या प्रकरणाची सुरुवात झाली 14 मार्च 2025 ला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी अचानक आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी पोहोचले, पण त्यांना एका स्टोअर रूम मध्ये जळालेल्या 500 रुपयांच्या नोटांचे मोठे ढीग आणि बंडल आढळली. या घटनेनं खळबळ उडाली. जळालेल्या नोटांचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले. या रकमेचा स्रोत, मालकी तिथं कशी आली याचं समाधानकारक स्पष्टीकरण वर्मा देऊ शकले नाहीत. या घटनेनंतर न्यायमूर्ती वर्मांवर बेहिशोबी रोकड बाळगणं, पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करणं आणि समाधानकारक स्पष्टीकरण न देणं असे गंभीर आरोप सुद्धा लावण्यात आले. हे प्रकरण इतकं वाढलं की जुलै 2025 मध्ये 200हून अधिक खासदारांनी न्यायमूर्तींवर महाभियोगाची मागणी करणाऱ्या प्रस्तावावर सह्या केल्या आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखालील एक 3 सदस्यीय संसदीय चौकशी समिती नेमली. या समितीत मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, ज्येष्ठ वकील व्ही आचार्य यांचाही समावेश होता. या समितीनं तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ चौकशी केली. समितीनं स्वतंत्र सरकारी साक्षीदार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण तपासलं आणि 12 ऑगस्ट 2026 ला या समितीनं आपला अहवाल संसदेच्या दोनही सभागृहात सादर केला. या अहवालातील निष्कर्ष धक्कादायक आहेत. या समितीनं म्हटलंय की न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरचे 3ही आरोप हे सिद्ध झालेत. या अहवालानुसार 3 आरोपांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. पहिला, न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेल्या लाखो रुपयांच्या जळालेल्या नोटांचे स्रोत किंवा त्यांची मालकी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण ते देऊ शकलेले नाहीत. दुसरा आरोप म्हणजे महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवले गेले नाहीत. उलट घटनास्थळाची कायदेशीर तपासणी होण्यापूर्वीच त्याची स्थिती बदलण्यात आली. जळालेल्या नोटांसारखे भौतिक पुरावे हे नंतर उपलब्ध झालेच नाहीत. याचा स्पष्ट अर्थ आहे की महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले किंवा मिटवण्यात आले. तिसरा आरोप, न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीला तपासात सहकार्य न करणं, समितीच्या प्रश्नांना टाळाटाळ करणारी आणि असमाधानकारक उत्तरं सुद्धा दिली, जी पुराव्याशी विसंगत आहेत आणि त्यामुळे न्यायमूर्ती वर्मांवर सत्य दडपल्याचा आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आला. या अहवालामुळे न्यायमूर्ती वर्मांच्या अडचणी प्रचंड वाढल्यात. जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या राजीनाम्याची अधिकृत अधिसूचना अजूनही जारी झालेली नाहीये आणि त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. राजीनामा दिलेल्या न्यायाधीशाविरोधात महाभियोगाची प्रक्रिया पुढे नेऊ शकते का, हा एक महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न सुद्धा आता निर्माण झालाय. हा अहवाल फक्त न्यायमूर्ती वर्मांपुरता मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेवर परिणाम करणार आहे. या प्रकरणातील पुढच्या घडामोडींवर आमची टीम ही लक्ष ठेवून आहे. पण या गंभीर प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? न्याय व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी असे अहवाल किती महत्त्वाचे आहेत? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.